नाना भाऊ, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस येणार अशी चर्चा आहे, तशी माहिती मिळते. काय प्रतिक्रिया आहे विदर्भातील कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते बीजेपीचे त्यांचे राष्ट्रीय नेते ते त्याच्यातला निर्णय घेतील. त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण महत्त्वाचा इश्यू काल पण आम्ही जो उपस्थित केला, काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही 20 तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत 11:59 जो अखेरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान, त्याच्यावरचं जे मतदान झालं होतं ते 65.2% मतदान झालेलं होतं. हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 वाजता दुपारी पुन्हा 66.5% मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगतात. जवळपास 1.3% मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात. याचाच अर्थ 9,99,359 मतं ही जी वाढलेली आहे, दुपारी 3 वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात. याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही. एकीकडे माननीय सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की EVM मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे EVM मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे. आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झाले, त्याचा निकाल लागला नाही. पण EVM मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत, तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं माझं मत, जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावता आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही. याचा अर्थच EVM मशीनचा हा जो प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येतं आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांक आणून दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहे. 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठं राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चन्नीतलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे. अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे. कारण की हे विषय गंभीर आहे. आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात. तर आम्हाला हारण्याचा आणि जिंकण्याचा, समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं, पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते. कारण की सेव्ह डेमोक्रेसी, लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू. काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती. देश स्वातंत्र्य म्हणून काँग्रेसने दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं. पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज 5-6 दिवस झाले, पण 5-6 दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही, त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही, सेंटर सुरू झाले नाहीत, धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं. मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे.
महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं, जो 50% लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाऊ सरकार जे आता आहे राज्यामध्ये, या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला GR आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही, कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे, मताची गरज नाही. मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हरवू शकत नाही. ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढवू आम्ही. आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत. आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे. आणि ही लोकभावना आहे, हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे. आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल.